अंगणातून या कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याला या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, गुरुवर्य मार्गदर्शक, ज्यांच्या लेखणीला बघून, ज्यांचं साहित्य वाचून, ज्यांचं बोलणं ऐकून मी लिहायला शिकलेलो आहे, सन्माननीय बाबारावजी मुसळे. विचार मंचावर उपस्थित प्राचार्य, भारत माध्यमिक कन्या शाळा कनिष्ठ महाविद्यालय रिसोड मंजुषा देशमुख मॅडम, पत्रकार साहित्यिक ज्यांनी सुंदर अशी प्रस्तावना या कार्यक्रमाची केली, भगवान राईतकर सर, सुंदर सूत्रसंचलन करणारे प्राध्यापक गुलाब साबळे सर, ज्यांनी या पुस्तकाचं प्रकाशन केलं, सचिन भावसार सर, माफ करा, व्ही.एन. राऊत सर, मला ज्यांनी आवर्जून बोलावलं, आनंद भावसार, ज्यांच्या पुस्तकाचे या ठिकाणी प्रकाशन सोहळा संपन्न झालेला आहे, आशाताई भावसार, त्यांचे यजमान सचिनजी भावसार, हिंगोलीवरून आलेले जाधव सर, फार मोठमोठे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत, मधुकर बनसोड, ताई मधुराणी बनसोड, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, एक घरगुती सोहळा, एक छोटासा सोहळा, आणि या सोहळ्यामध्ये आपल्या भगिनीचं, आपल्या ताईचं, आपल्या मुलीचं आपण कौतुक करावं, तिला शुभेच्छा द्यावा, यासाठी आपण या ठिकाणी सर्व जमलेलो आहोत. मित्रांनो, मी बघतोय कधीपासून प्रकाशन सोहळ्यामध्ये कवी संमेलन सुरू आहे, आणि मला खूप आनंद होतो आहे की सगळे शीघ्र कवी आहेत, आत्ताच्या आत्ता कविता तयार करतायत आणि या ठिकाणी सादर करीत आहेत. मला असं वाटतं की भविष्यकाळात कविता संघ येतील, कारण मधुराणी ताई इथे आलेल्या आहेत, ताईचे भरपूर कविता संघ आतापर्यंत आलेले आहेत. मी हे सर्व ताईचं मनोगत ऐकलं, पुस्तक वाचलं, पुस्तकातलं प्रस्तावना, शुभेच्छा, पाठांकन सर्व वाचलं, आणि सर्व वाचल्यानंतर मला असं वाटलं की अतिशय हळव्या मनाच्या असलेल्या ह्या कवित्री आहेत. त्यांचं जसं मन आहे, त्या मनासारख्याच त्यांच्या कविता संग्रहातल्या आशयगर्भ असलेल्या कविता आहेत. स्वतःच्या मनातील हेलकावे, घालमेल, ज्याच्या मनामध्ये जास्त निर्माण होते ना, आणि ज्याला शब्दामध्ये बांधता येते, तो माणूस नक्कीच सर्जनशील असतो, कवी असतो. मी हे सगळं बघत होतो आणि मला असं वाटलं की त्या मनाच्या घालमेलीमधून, मनामध्ये निर्माण झालेल्या स्पंदनातून ह्या निर्माण झालेल्या कविता आहेत. तुम्हा सगळ्यांना सांगता येईल की मानवी जीवन ताईच्या कविता संग्रहावरच बोलणार आहे, अधिक काही बोलणार नाही, फक्त कारण मी या कविता संग्रहाचा भाष्यकार आहे. मधुराणी ताईच्या कविता संग्रहावर मी बोलायला गेलो होतो, वाशिममध्ये आतापर्यंत 8 ते 10 कविता संग्रहावर, पुस्तकावर मी बोललेलो आहे. मी जेव्हाही पुस्तकावर बोलायला जातो तेव्हा मी पुस्तकावरच बोलतो, आणि माझं नाव भाष्यकार म्हणून टाकलेलं आहे. मला या संग्रहाचं भाष्य करायचं. मित्रांनो, सुख आणि दुःख या दोन गोष्टी आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतात. मग कविता सुखाचीही असते आणि कविता दुःखाची पण असते. या संग्रहामध्ये मिश्रित कविता आहेत, सुखाच्याही कविता आहेत आणि दुःखाच्याही कविता आहेत. पण हे सगळं वाचत असताना मला काही कवी आठवतात. बालकवी हा निसर्गाचा कवी, ताईनं खूप सुंदर निसर्गाचं वर्णन केलेलं आहे. त्याच्या अनेक कविता निसर्गाच्या आहेत. निसर्गाचं म्हणजे एवढं मनमुराद वर्णन मी आतापर्यंत बालकवी जर सोडला तर इतर कवीच्या कविता संग्रहामध्ये बघायला नाही मिळालं. पण बालकवी हा निसर्गावर लिहितो. बालकवीनं माणसावर खूप कमी लिहिलेलं आहे. मी बालकवी वाचत असताना मला असं जाणवलं की त्यांना माणसाकडून खूप अपेक्षा होती. पण आजकाल आपण बघतोय की माणसं माणसाचे खून करतात, माणसं माणसाला धादांत फसवतात. एखाद्या माणसाला जेव्हा माणसाकडून अपेक्षा असते आणि जेव्हा माणूस तसा वागत नाही, तेव्हा तो माणूस माणसावर लिहित नाही. बालकवीनं तेच केलं.
बालकवीने एका कवितेत म्हटलं की जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाळा तिच्या कवलारी बसून पारवा तो खिन्न निराश उदास गीत गातो. पारवा म्हणजे बालकवी. बालकवी म्हणतात की मला माणसाकडे बघून कविता लिहिता येत नाही. बालकवी गेले निसर्गात, रानात गेले, जंगलात गेले आणि तिथे जाऊन बघतात तर काय संपूर्ण समानता. प्राणी खेळत आहे, पक्षी बागळत आहे, नदीचा प्रवाह वाहत आहे, थंडीगार हवा त्या निसर्गाच्या सानिध्यात वाहत आहे आणि अशा ठिकाणी बालकवीला आनंद होतो. आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे वरती खाली मोठ भरे वायू संग मोद फिरे निखळ आनंद. ताईच्या कितीतरी कवितेमध्ये निसर्गाचं वर्णन करताना काही निखळ आनंदाचं वर्णन करतात. पूर्ण कविता संग्रह वाचून काढलेल्या एकच कविता, सगळ्या कविता वाचतात. सगळ्या कवितेचा उल्लेख करणार नाही, पण काही कवितेचा उल्लेख नक्की करेल. मग दुःखांवर लिहिलं नाही का लोकांनी? अनेक कवी आहे की माणसाचे दुःख बघून त्यांचं हृदय भरून येतो. मग मी शरदचंद्र मुक्तिबोध बघतो आणि शरदचंद्र मुक्तिबोध असं म्हणतात की कुठून येते मला कळेना हृदयाच्या अंतर हृदयाला, काय बोचते मला कळेना हृदयाच्या अंतर हृदयाला. माणसाचे कृत्य बघून, माणसाचे जे काही आजकालचे आपण एकूणच प्रकार पाहतो, हे प्रकार बघून शरदचंद्र मुक्तिबोध यांना प्रचंड वेदना होतात आणि ते वेदना त्यांच्या शिरी होतात. मी कुसुमाग्रजावर पीएचडी केली. कुसुमाग्रजा माणसाचा कवी, मानवतावादी कवी. कुसुमाग्रजाने तर असं म्हटलेलं की हजारो डोळ्यातले पाणी माझ्या डोळ्यामध्ये साचे, हजारो डोळ्यातले पाणी माझ्या डोळ्यामध्ये साचे, हजारो कंठातील घोषणा माझ्या कंठामध्ये घुमे, हजारो संघ माझे जडले आहे. कवी हा एकट्या पुरता कधीही नसतो. कवी जेव्हा लिहितो ना, आता त्यांचा एकटेपण संपलं, हा संग्रह आपलं सर्वांचं झालेलं आहे. या कवयित्रीचं नातं आता सगळ्यासोबत जोडलेलं आहे, समाजासोबत जोडलेलं आहे. उद्या एखाद दिवस वर्गात याच्यातली कविता लागेल आणि जाधव सरांना वर्गात ती कविता शिकवावी लागेल. या ठिकाणी तुम्हा सगळ्यांना सांगता येईल की कुसुमाग्रज काय म्हणतात की हजारो संघ माझे जडले आहेत ना, त्याने त्या कवीचं नातं सगळ्यासोबत जोडल्या जातो. अशा ताईच्या कविता वाचल्यानंतर मला निश्चित असं वाटते की त्या सगळ्या कविता तुमच्या आमच्यासाठी लिहिलेल्या आहेत आणि आपल्यासोबत त्या कवितेतून नातं जोडलेलं आहे. तुम्हा सगळ्यांना सांगता येईल की मला होते झाले एक क्षणभर, मी नाही अनेकातला एकमेव, तर आहे केवळ अनेकातील एक, सर्वातील सर्वाचा आणि सर्वासाठी. कुसुमाग्रजाचीच कविता, कुसुमाग्रजाचीच कविता. कुसुमाग्रज म्हणतात की मी आता एकट्यासाठी नाही आहे, सामाजिक जीवन. जेव्हा व्यक्ती सामाजिक जीवन जगतो ना, तेव्हा तो एकट्यासाठी नसतो. दररोज सन्माननीय बाबाराव मुसळीच्या घरी माझ्यासारखे शिक्षक जातात, कवयित्री जातात, लेखक जातात की सर मी कसं लिहू. माझी पहिली कथा मी सरांना दाखवली होती. सरांनी त्यामध्ये करेक्शन मला सुचवलं आणि मग मी नंतर लिहायला लागलो. सरांचं जीवन सरासाठी नाहीच आहे आता सर सर्वांचे झालेले आहेत. दररोज त्यांच्या घरी कोणी कोणी त्यांच्या दारात गाडी उभी असते. मला सांगा, हे व्रत सोपं नसते. अशातही तुम्ही त्या मार्गावर आहात, अशातही तुम्ही त्या मार्गावर आहात आणि तुमच्या कविता त्या ताकदीच्या आहेत असं जरी मी या ठिकाणी म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. सन्माननीय रोहितकर राईतकर सरांनी त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाबद्दल खूप सुंदर भाष्य केलं. मी तुम्हा सगळ्यांना सांगेल आता स्पंदन कशाचं होतं? हृदयाचं होतं, रक्ताचं होत नाही. बीपी का वाढते? बीपी काय वाढते? बीपी लो का होते? स्पंदन होतात ना, धडधडणे. जेव्हा तुमच्या शरीर निर्माण होते. या सगळ्या कविता, या सगळ्या कविता तुमच्या सळसळत्या रक्तातल्या आहेत असं जरी या ठिकाणी म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तुम्हाला सगळ्यांना सांगता येईल की या पुस्तकावर मुखपृष्ठावर ईसीजी कधी ना कधी आपण सर्वांनी काढली, लेकराची काढली नसेल, पण मला एवढं एक कळतं, ईसीजीच्या रेषा जर सरळ आल्या ना, दी एंड, राम नाम सत्य, तेव्हा कोणीतरी म्हणतो. याच्यावरच्या रेषा सरळ आलेल्या नाहीत, वर खाली आहेत. म्हणजे तुम्हा आम्हाला या ठिकाणी काहीतरी चेतना देत आहे, तुम्हा आम्हाला काहीतरी खुणवत आहे, तुम्हा आम्हाला काहीतरी सूचित आहे. याच्यातल्या कविता जिवंत आहे, या संग्रहातल्या कविता जिवंत आहे आणि हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की हृदयाच्या स्पंदनातून या कविता संग्रहातली कविता, तसे या कडूगोळ भावनांचं गारुड असतंच मानवांच्या हृदयावर, हृदयाला जिवंत ठेवणाऱ्या रुधिरावर ताई लिहितात.
ताई लिहितात की तसं या कडूगोड भावनांचं गरुड असतंच मानवांच्या हृदयावर, हृदयाला जिवंत ठेवणाऱ्या रुधिरावर, आणि त्यातूनच जन्मास येतात नवीन काव्यबीज, अर्थात रुधिराच्या स्पंदनातून. जेव्हा तुम्हाला काहीतरी वाटते ना, विनाकारण कोणी कवी होऊ शकत नाही, कोणीही लेखक होऊ शकत नाही. सगळ्यात पहिले तुम्हाला समाजाबद्दल, निसर्गाबद्दल, माणसाबद्दल तुम्हाला जे जे काही वाटते त्याबद्दल जोपर्यंत तुमच्या मनात विचार येत नाही तोपर्यंत ते विचार तुम्ही शब्दामध्ये बांधू शकत नाही. निश्चितच ताईच्या मनामध्ये आपल्या सर्वांच्या प्रती, समाजांच्या प्रती, निसर्गांच्या प्रती वेगवेगळ्या भावना येतात, आणि त्या भावना त्या आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून या ठिकाणी काय म्हणता येते, कवितेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतात. सगळेच नाही लिहू शकत, पण काही काही लोक लिहितात. लिहायला पाहिजे या मताच मी. काय होते की आपल्या बाजूच्या घरामध्ये चोर येतात, चोरी करतात आणि निघून जातात. बाजूच्या शेजारच्याला माहित आहे, ते काय विचार करतात, आपलं काय चाललं, आपलं काय चाललं, कोणाच्या घरात चालू आहे. तुकडोजी महाराज वाचताना तुकडोजी महाराज म्हणाले की दुरुळी बघावे का म्हणता कोण, तुम्हा सोडेल तैसा. तुकडोजी महाराज म्हणतात की दुरुळ बघावे का म्हणता कोण, तुम्हा सोडेल तैसा. आज जरी मरतील पशु पक्षी, तुम्ही तरी वाचाल तैसा. तुम्हाला लोकांना जागृत करावं लागेल, लोकांच्या सुख दुःखामध्ये सामील व्हावं लागेल. जे जे काही चाललेलं आहे ते बंद करा आणि चांगलं चालवा असं तुम्हाला सांगावं लागेल. आणि हे सांगण्याचं काम कवीचं आहे. मला वाटतं अशातही तुम्ही अशा पद्धतीचं निश्चितच काम करा. काय आहे या कवितेमध्ये, या संग्रहामध्ये, एका हृदयातली हाक स्पंदन दुसऱ्याच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचं काम या कवितेतील कविता करीत आहेत असं जर मी या ठिकाणी म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. अहो तुम्हाला सांगू का, कवीला खूप व्हॅल्यू आहे, खूप महत्व आहे. ऑनलाईन असो की ऑफलाईन असो लोक वाचतातच. प्रमाण कमी झालेलं आहे, रील जास्त पाहतात, पण मधुराणी ताई बनसोडच्या कविता फेसबुकवर आल्या की नक्की वाचतात. मी बघतो 5-50 दररोज. त्याला लाईक असतात. सन्माननीय मुसळे सरांचं जे काही फेसबुकवर टाकतात त्यांनाही लोक लाईक करतात. तुम्ही चांगलं लिहा बरं का. काही भगवास लिहिलं तर लोक वाचत नाही, 1-2दा 3दा वाचतील. आणि आपण काय लिहिलं लिहिणाऱ्याला कळते. आणि म्हणून कवीचं महत्व काय आहे, केशवसुत एका कवितेमध्ये सांगतात की आम्हाला वगळा गतप्रभ जगी होतील तारांगणे, आम्हाला वगळा विकेल तोडी मोडा परिघेची. आम्ही असो देवाचे लाडके, देवाचे दिदले, साधे सुधे लोक नाहीत. आम्ही त्या दात्याच्या जवळचे आहोत. अशातही तुम्ही निश्चितच तिथपर्यंत पोहोचलेले आहे असं जरी या ठिकाणी म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कविता लहानशी पोरगी बोलून गेली, नाना त्या ठिकाणी टाळ्या वाजत होते. स्फूर्ते ना, जे मनात येते, जे काळजाला हात घालते ती कविता. आणि अशा पद्धतीनं अशा ताईंनी या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हा सर्वांना सांगता येईल की ताई बोलता बोलता तेव्हा असं म्हणाल्या की मी का लिहू शकते. महत्वाचं वाक्य मला आठवते, कारण मी लहानपणापासून खूप वाचत आलेली आहे. मित्र, जर तुम्ही वाचला नाही तर तुमच्या शब्दाला धार येत नाही. तुम्हाला सांगतो मी, बोलायला सगळे बोलतात तो इथे येऊन, पण त्या बोलण्याला, लिहायला सगळे लिहितात, पण त्या लिहिण्याला जर शैली नसेल आदरणीय सन्माननीय मुसळे सरांसारखी तर ते वाचनीय ठरत नाही. आणि शैली कधी येते, शैली कधी येते, तुम्हाला वाचावं लागेल. ताई तुम्ही म्हणूनच तुमच्या कविता आणि तुम्ही तुमचा संग्रह हे सगळं मला दमदार वाटते, कारण तुम्ही लहानपणापासून वाचत आलेले आहे. आणि मला आणखी महत्वाची गोष्ट वाटली, माझ्यासारखा प्राध्यापक खूप मोठा पगार घेऊन सहज लिहू शकतो, कारण मला माझ्या घरचं काही ताण नाही. माझे सौभाग्यवती, माझं घर लेकरं चांगल्या पद्धतीने सांभाळतात. काही तुमच्यात माझ्यात एक साम्य सचिन भाऊ, मला 2 मुलीच आहे. माझी मोठी मुलगी तुमच्या मुलीसारखी डॉक्टर होत आहे आणि लहान पोरगी माझी इंजिनिअरिंगला आहे. तर मला महत्वाचं काय वाटलं की माझी मिसेस जर लिहायला लागली असती, माझी पत्नी, तर मला अधिक आनंद झाला असता. कारण ती घर संसार सांभाळून लिहिते. मी लिहितोय माझा कविता संग्रहाला उन्हाळ्यात अशांत भूमिकेचे अंतरंग ताई आणि दादा होते. घर संसार सांभाळून लग्न झाला तेव्हा फक्त 12वी होते. नंतर BA झाल्या,
MA झालंय. MA केवळ एका विषयात नाही, परिचय वाचा पुस्तकातला, 3 विषयात MA आहे. जाधवचा कोणता फक्त एका विषयात MA आहे, PhD आहे, पण काही तुम्ही 3 विषयात MA BEd आहे. सोपं नसते. आणि मग मला आठवतात महात्मा फुले, सचिन भाऊ. मला आठवतात महात्मा फुले. महात्मा फुलेचा हात पाठीवर असल्याशिवाय सावित्री फुले येऊ शकत नाही. आणि म्हणून या दाम्पत्याचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. मित्र, तुम्हाला सगळ्यांना सांगता येईल की कविता माणसाला स्फुरते, आनंदात स्फुरते. एखादी गोष्ट आपल्या हृदयाला जाऊन भिडते. वडील गेल्याचं दुःख झालं सगळ्यालाच होते. मी माझ्या घराला माझ्या बापाचं नाव दिलेलं आहे. आई वडिलांचं जे काही आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थान असतो ना, त्याला त्याची तुलना इतर कोणत्याही गोष्टीसोबत करू शकत नाही. मी एकदा भोसल्याच्या परभणीला जात असताना मधामध्ये एक वृद्धाश्रमची पाठी दिसली. माझी गाडी थांबवली आणि मी वृद्धाश्रमात गेलो. गेल्याबरोबर पहिल्याच कॉटवर मी बसलो, कारण त्या कॉटवर बसलेला तो वृद्ध व्यक्ती मला थोडा ठीकठाक वाटला. रामराम काकाजी, त्यांनी रामराम केलं. बोलणं सुरू झालं. का म्हटलं, तुम्ही कसे काय, तुम्हाला मुलं नाहीत का, असं कसं काय बोलता म्हणे तुम्ही. 3 मुलं आहेत म्हणे मला. मुलं गेले का म्हटलं. बरं नाही म्हणे, माझी 2 मुलं क्लास मध्ये आणि 1 मुलगा पोलीस मध्ये. ज्याचे 2 मुलं क्लास मध्ये, 1 पोरगा पोलीस मध्ये, तरीही आई वडील वृद्धाश्रमात. मित्र हो, काय बघतोय आपण सगळं, आपण काय बघतोय. आणि हे सगळं होऊ नये म्हणून ताई लिहितात, बाप गेल्याचं दुःख ज्या माणसाला असतो ना, तो माणूस निश्चितच आपल्या आई वडिलांना, सासू सासऱ्याला वृद्धाश्रमात पाठवू शकत नाही. एक व्हिडिओ मध्यंतरी मी व्हॉट्सअपवर ऐकलं, बघितलं. घरातील मुलगा आणि सून आई वडिलांचे बॅग भरून गाडीमध्ये ठेवून येतात आणि आई वडिलांना सांगतात, चला तुम्ही निघा, बसा गाडीत, तुम्हाला वृद्धाश्रमात सोडायचं. मुलगा असतो त्यांचा लहानसा. तो मुलगा म्हणतो, मलाही तुमच्यासोबत यायचं. बाप म्हणतो, तुझं काय काम आहे रे. तो मुलगा म्हणतो, तुम्ही म्हातारे होसाल तेव्हा वृद्धाश्रम मलाही माहित पाहिजे ना. आणि मग पटकन त्या लोकांचे डोळे उघडतात, गाडीतलं बॅग काढून घरात आणतात आणि आई वडिलांना घरामध्ये ठेवतात. जसं पेरसाल तसंच उगवणार आहे, समजून घ्या. म्हणून जेव्हा मी ताईच्या कवितेकडे बघतो, तेव्हा एका आईची कविता, एका बहिणीची कविता, एका मुलीची कविता, मला त्या सगळ्या कविता मातृहृदयी वाटतात. मला त्या सगळ्या कविता मातृहृदयी वाटतात, कारण एखाद्या स्त्रीच्या मनातल्या आलेल्या कविता. मग ताई ती गोष्ट लपवत नाही. अतिशय मनापासून सचिन भाऊवर असलेलं प्रेम त्याच्या कितीतरी कवितेमधून सगळ्यात एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना सांगता येईल की ताईच्या कवितेबद्दल काय काय बोलावं, काय काय बोलू नये. सन्माननीय आई बसलेलं, ताई आहेत ना तुमच्या. मानवी जीवनातला सुखाचा ऐवज, कवितेचं टायटल आहे सुखाचा ऐवज. ऐवज म्हणजे काय हो, संपत्ती. ते तुम्हाला सगळ्यांना सांगता येईल की त्या लिहितात की तू सुखाचा सागर, तूच सुखाचा आदर, मग उणे काय मग या भुवर. ज्यांच्या घरात आई वडील असतात ना, सन्माननीय मुसळे सरासारखे, त्या लोकांना काही कमतरता नाही. ताई लिहितात की तू सुखाचा सागर, तू सुखाचा आदर, मग उणे काय मग या भूवर. तुझा हात निरंतर असो माझ्या डोईवर, हाच माझ्या सुखाचा खरा ऐवज. खरा श्रीमंत तूच, की ज्यांच्या घरामध्ये आई वडील आहे. मग मी हे विचार करतोय की लोकांच्या घरामध्ये खूप संपत्ती आहे, बिल्डिंग वर बिल्डिंग, इमारतीवर इमारती, घरामध्ये 25-25, 30-30 किलोची गाडी, पण त्या लोकांना झोप का येत नाही. दररोज वाशिम मध्ये सुद्धा 50% लोक झोपेच्या गोळ्या खाऊन झोपतात. मी सुखाची कल्पना अशी करतोय की कॉटवर पडल्या पडल्या मला जर झोप लागत असेल तर मी सगळ्यात सुखी. तुमच्या घरात जर आई वडील नाही, ते वृद्धाश्रमामध्ये तडफडत आहे आणि तुम्हाला झोप लागू शकत नाही, समजून घ्या. आणि म्हणून सगळ्यात सुखाचा ऐवज काय असेल तर ज्यांच्या घरामध्ये आई वडील आहे. तुम्हाला सगळ्यांना सांगता येईल की तुम्ही आम्ही जे काही आपण सगळे लोक आहोत, आपल्या सगळ्या लोकांचं जीवन हा शब्दाने समृद्ध होत असतो. महत्वाचं वाक्य बोलतोय मी की ज्यांच्या जवळ शब्दांचा साठा आहे ना, तो माणूस दिल्लीचा तख्त हलवू शकतो. मला आठवते सन्माननीय बाळासाहेब ठाकरे. मी लहान असल्यापासून त्यांच्या सभेला जात होतो, मी ऐकत होतो. मी कोणत्याही पक्षाचं नाही, जातीचं नाही, धर्माचं नाही, मी शिक्षक आहे.
आणि शिक्षक माणूस हा कोणत्याही जाती धर्माचा पंथाचा पक्षाचा नसतो, याची मी पुरेपूर काय म्हणते त्याला खबरदारी घेतो. पण केवळ बोलता येत असल्या कारणानं महाराष्ट्रामध्ये बोलण्याच्या बळावर एखादा माणूस सत्ता आणू शकतो. मी दुसऱ्या एका माणसाचं नाव सांगेल, अरविंद केजरीवाल. आणखी एका माणसाचं नाव सांगेल की त्याची सत्ता येईल नाही येईल मी त्याच्यावर बोलणार नाही, राज ठाकरे. शब्दात खूपच मोठी ताकद असते आणि ज्यांना शब्द मांडणे शब्द लिहिणे जमते तो माणूस नक्की या ठिकाणी परिवर्तन करू शकतो. तुम्हाला सगळ्यांना सांगता येईल की आणखी एका माणसाचं नाव मी या ठिकाणी घेतो, सन्मानपूर्वक सिंधुताई सपकाळ. सिंधुताई सपकाळ तुम्हाला सर्वांना माहित आहे, त्यांना मी अभ्यासक्रमामध्ये शिकवलं. आणि मी जेव्हा सिंधुताई सपकाळचं जीवन बघितलं तेव्हा माझ्या गावामध्ये तुम्हाला 5-50-100 सिंधुताई सपकाळ दिसते. नवऱ्याने सोडलेला आहे, मारलेला आहे. आपल्या विदर्भात एक म्हण आहे, बहीण मारावा तासू तसेच बायको मारावी तिसऱ्या दिवशी. आजही खेड्यामध्ये दररोज तोच प्रकार चालू आहे. शहरामध्ये राहणारे नवरे काय म्हणतात ती गोष्ट वेगळी आहे. भाऊजी, सिंधुताई सपकाळ एवढ्या मोठ्या का झाल्या, अनेक अनाथाच्या आई का झाल्या? कारण सिंधुताई सपकाळला त्यांचं दुःख मांडता आलं. मी तांड्यावरून आलो, इथे आल्यानंतर मी बघतो तर काय सगळ्या लोकांचं सगळं व्यवस्थित आहे. पण मी मधुकर पंचाचं पुस्तक वाचतो, मी सन्माननीय नानांचं पुस्तक वाचतो आणि मला असं वाटतं की असं मी का लिहू शकत नाही. त्यासाठी प्रयत्न करतो, कितीतरी दिवसापर्यंत वाचतो आणि मग माझा अस्वस्थ तांडा नावाचा पहिला कथा संग्रह येतो. मी हे का सांगतोय तुम्हा सगळ्यांना की शब्द साठा पहिले वाढवा. आशाताई भावसार अक्षय चांदण नावाच्या कवितेमध्ये म्हणतात की अंतरीच्या वेदनेचे दुःख शब्दात मांडले. नीट ऐका, अंतरीच्या वेदनेचे दुःख शब्दात मांडले, मोती आनंदाचे सारा माझ्या अंगणी सांडली. म्हणजे अंतरी जे काही दुःख आहे त्या दुःखाला शब्दबद्ध करून त्याची मी कविता तयार केली. तुम्हाला सगळ्यांना सांगता येईल की अशा प्रकारे आयुष्याच्या रंगमंचावर जेव्हा माणूस विवाह जगतोय त्या ठिकाणी वावरण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा काही काय म्हणतात बघा की आयुष्याच्या रंगमंचावर सुखापेक्षा दुःख बनवतात. तेव्हा कोणीतरी या कवितेचा उल्लेख केलं, सुख आणि दुःख मिश्रित. माणसाचं जीवन एक रुमाल वगैरे वगैरे खूप लहानपणात वाचलेलं आहे. त्याच्यातले जास्तीत जास्त धागे दुःखाचे, अतिशय कमी धागे. आणि म्हणून आयुष्याच्या रंगमंचावर सुखापेक्षा दुःख बनवतात, मात करुणी वादळावर तुफानांना करून निरंतर. तुम्ही दुःखालाही मागे सारू शकता ना कधी, जर तुम्ही त्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न केला तर. कारण मानवी जीवन काय आहे, त्याची कविता आहे कागदी नाव नावाची. लहान लहान लेकर ते पाण्यामध्ये कागदी नाव सोडतात, नाव थोडी दूर जाते, पाणी घुसवाने नाव. काय आहे माणसाचं जीवन? अहो आत्ता बोलण्यावरून गेला काय बघतोय आपण? अरे आत्ताच बोलणं कसं काय असं होऊ शकते? तसंच असते. म्हणून जोपर्यंत तुमच्या हातात वेळ आहे तोपर्यंत त्या वेळेचा सदुपयोग घ्या. तोपर्यंत आपल्याकडून कोणाला काही देता येते का, कोणाचं काहीतरी भलं करता येते का, ते जगण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणून मनावर ताबा पाहिजे. काहीच्या कवितेमध्ये भरपूर कविता मनाशी संबंधित आहे. मन चंगा तो कटोरी वे गंगा. ज्याचं मन चांगलं असते ना तो दुसऱ्याचं वाईट नाही करू शकत. तुम्हाला सांगू का मी की सगळं खेळ आपल्या मनावर आहे. संत रामदास महाराज लिहितात की मन करारे प्रसन्न सारे सिद्धीचे कारण, नको रे मना क्रोध हा खेद करी, नको रे मना काम हा नाना विकारी. मन चांगलं ठेवा, शुद्ध ठेवा. तुमच्या हातातून वाईट कृत्य घडणार नाही. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल बहिणाबाईची ती कविता, मन वडाय उभ्या पिकात दिलं डोळं किती हाकला मन जहरी याचं न्याराने तंत्र. अरे इचू साप बरा त्याला उतारे मंत्र. माणसाच्या मनाने दंश केलं ना त्याला इलाजच नाही, त्याच्यावर कोणतेही इंजेक्शन नाही, तो बदला घेतो म्हणजे घेतो. म्हणून ताईनं कवडसा नावाच्या कवितेमध्ये
स्वतःच्या मनाबद्दल, मनावर ठेवत असलेल्या काय म्हणतात नियंत्रण, ताबा, याबद्दल ताई म्हणतात की जगण्याला देई अर्थ आशयाचा कवडसा. जगण्याला देई अर्थ आशयाचा कवडसा, प्रयत्नाने जिंकू सारे मनी हाच भरवसा. स्वतःच्या मनावर ताबा ठेवा. पुढे काय म्हणतात बघा की ये माझ्या मना तू थांब ना जरा, उतावळेपणा असे नाही बरा. काय करायचंय? मन ताब्यात ठेवायचं. दारू सुटतच नाही हो. माझ्या गावात खूप लोक म्हणतात मी पित नाही बरं का, दारू सुटतच नाही. काय काय खाल्लं त्या दारूनं? 100 एकर 60 एकर घर दार, कधी कधी बायकोचं मंगळसूत्र, सगळं खाल्लं तरी सुटत नाही. का? कारण त्याचं मनावर ताबा नाही. मनावर ताबा ठेवा. 75व्या वर्षी सुद्धा कादंबरी लिहितात बसलेले सन्माननीय. मनावर ताबा ठेवा. 75व्या वर्षी लॅपटॉपवर रोज टाईप करतात, रोज ऑनलाईन फेसबुक असतात. मग मनावर ताबा नसलं ना, मग 10-11 वाजता उठतात, मग कुठेतरी चहा घेतात. मग 11 वाजता उठणारा माणूस तिकडे रात्री लवकर झोपत नाही. तुमच्या बरोबर पूर्ण परिवाराचा सत्यानाश होते. समजून घ्या. म्हणून ताईनं मनाच्या बाबतीत जे काही गुंफण केलेली आहे ते फारच व्यवस्थित आहे, असं जरी या ठिकाणी म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. काही विषय आहेत, जास्त लांबवत नाही. ताईचं कवितेतलं एक वाक्य मला फार आवडलं की माणसाने माणसाला ओळखलं पाहिजे. माणसाने माणसाला ओळखता आलं पाहिजे. मी जयवंत दळवी नावाचा लेखक वाचत होतो आणि जयवंत दळवी नावाच्या लेखकाने असं म्हटलं की माणसाच्या मनाला म्हणे खिडकी हवी होती. मी सन्मानाने भावसार काकाला म्हणतो मला पैसे द्या, मी तुम्हाला उद्या देतो. आणि माझ्या मनात चालू असते की याला या काकाचं मला गेम करायचं. जर ते मनात दिसलं असतं तर फसवणूक झाली नसती. पण पुस्तक वाचण्याने माणसाचे कॅरेक्टर्स ओळखू येतात. माणसाला ओळखता आलं पाहिजे. आणि म्हणून ताईच्या एका कवितेमध्ये ताई असं म्हणतात की नाना रंगी भावनांचा बाजारात आहे माल, नाना रंगी भावनांचा बाजारात आहे माल, पारखूण भावनांचा विवेकाने वाटचाल. तुम्हाला ढवळ्या दिवसात लोक फसवणारे भेटतील, सावध राहणं गरजेचं आहे. भरपूर तुम्हाला सांगता येईल, बोलता येईल, अधिक वेळ घेत नाही. फक्त एक शेवटची कविता सांगतो भ्रष्टाचारावरची. मी बघतोय सन्माननीय मुसळे सरांच्या कॉलनीमध्ये एका पटवाऱ्याचं घर आहे. माफ करा, तुमच्यापैकी कोणी पटवारी असेल, तुम्ही सगळे चांगले, तुमच्याबद्दल मी बोलत. हो, नानाची मुलगी आहे, माझे काही नातेवाईक आहे. तर एका पटवाऱ्याच्या घरात मी गेलो. घर बघून माझे डोळे फिरले. पूर्ण पूर्ण असं ज्याला काय म्हणता येईल त्याला की 5 स्टार हॉटेल. आणि ते अभिमानाने सांगत होते की आपल्या कोणत्याही नातेवाईकाबद्दल, मित्राबद्दल मी बोलत नाही. मला जे दिसलं मी नानांना नावही सांगणार आहे नंतर बाहेर पडता. आणि ते अभिमान सांगत होते की एवढ्याची टीव्ही आहे, असं आहे, असं आहे, तसं आहे. सर म्हणे आपले 10-15 प्लॉट आहे म्हणे. मी विचार करत होते यार मला एवढा पगार आहे, माझ्याकडे जास्त काहीच नाही. सुधाकर गायधनी एका कवितेत म्हणतात या लोकांचे हात जर चंद्रापर्यंत पोहोचले असते तर या लोकांनी चंद्र भाकरी सारखा कुतडून खाऊन टाकला असता. एवढी खतरनाक असते का पोटाची आग एखाद्या वेश्येच्या हुमस ग्राहकासाठी. खरंच जगायला एवढे पैसे लागतात. सन्माननीय मुसळे सरांनी सगळे लेकर घडवले, सुना घडवल्या, पोरी घडवल्या. त्या काळात शिक्षकाला खूप पगार नव्हता. त्या पेन्शन मधून आजही सन्मानपूर्वक ते जगतात. माझ्या कॉलेजमध्ये असलेले 84 त्यांचे मुलं MBBS ला आहेत, CA करतायत. कितीचा पगार असावा त्यांना. आणि म्हणून ताई एका कवितेमध्ये लिहितात भ्रष्टाचार नावाच्या एक स्तंभ माजलेला भ्रष्टाचार वाढलेलं, पैसा देता पटापट आणि काम होईल झटपट. आपल्याला दम निघत नाही, गेदर वाटेला करणं मोकळं. पण यामुळे आपली यंत्रणा बिघडते. यामुळे लहान लेकराच्या जीवनावर परिणाम होत आहे. हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी मला ताईच्या पुस्तकावर बोलण्यासाठी बोलावलं. सगळ्या कविता वाचल्या, काही महत्वाचे मुद्दे, काही महत्वाच्या कविता या ठिकाणी मी टिपण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सर्वांनी तो संग्रह वाचावा अशी मी विनंती करतो. सन्माननीय सचिन भावसार, आदरणीय ताई आशाताई भावसार
तुम्हा दाम्पत्याला या ठिकाणी मी या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. मला बोलावलं, माझा सन्मान केलं आणि माझं जे काही पुटकं होतं तुम्ही ऐकून घेतलं. मी तुम्हाला सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.